मालेगाव येथे 3 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली। हे दुष्कृत्य करणाऱ्या नराधमास फासावर लटकवावे तसेच या प्रकरणी संसदेत आणि राज्याच्या विधिमंडळात चर्चा करून महिला अत्याचाराबाबत कठोर कायदा पारित करावा अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा मर्झिया शानू पठाण यांनी केली आहे। दरम्यान मर्झिया पठाण यांनी पोलीस उपअधीक्षक तेगबीर सिंह संधू यांची भेट घेऊन नराधम आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी याच अनुषंगाने आरोपपत्र तयार करावे अशी मागणी केली आहे। मालेगावपासून नजीक असलेल्या एका गावात 3 वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती। या घटनेचे पडसाद सर्वत्र उमटले असून तीव्र प्रतिक्रिया उमटतात। राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा मर्झिया शानू पठाण यांनी या पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलंय। तसेच पक्षाकडून सर्वतोपरी सहाय्य करण्याचं आश्वासन दिलंय। पीडित कुटुंबाची भेट घेतल्यानंतर मर्झिया पठाण यांनी स्थानिक पोलीस स्टेशन आणि पोलीस उपअधीक्षक तेगबीर सिंह संधू यांची भेट घेऊन तपासाबाबत माहिती घेतली आहे। या प्रसंगी त्या म्हणाल्या की राज्यात महिला मुलींवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे। जिथे असे अत्याचार होत असतात तिथे पोहोचून न्याय मिळवून देण्यासाठी आपण नेहमीच तत्पर असतो। आज मितीला देशात दर 15 मिनिटाला एका महिलेवर अत्याचार होत आहे। आपल्या देशात कडक कायदे असूनही केवळ न्यायदान उशिरा होत असल्याने अनेक घटनांमध्ये आरोपी मुक्त सुटत आहेत। न्यायदानातील विलंबामुळे न्याय नाकारला जात असल्याची भावना पीडितांमध्ये तयार होत आहे। त्यामुळेच मालेगाव घटनेतील आरोपपत्र तयार करताना कोणत्याही प्रकारची हयगय करू नये अशी विनंती पोलीस अधिकाऱ्यांना केली आहे। या नराधमाला असं कडक शासन झालं पाहिजे की यापुढे कुणाचीही असा गुन्हा करण्याची हिंमत होणार नाही। अशा घटना आपण सहन करणार नाही। जर आरोपींना शिक्षा करण्यास यंत्रणा सक्षम नसेल तर आम्ही नराधमाला योग्य तो धडा शिकवू असा इशाराही मर्झिया शानू पठाण यांनी दिलाय।